अरे म्हणजे तू यायच्या आधी बाबा आमच्या समोरून बाथरूम मध्ये गेला. हा आतमधून आवाज आला. बाबा आला वाटतं. काय? कुठे गेला होता? म्हणजे डोळे ओके होऊन तो बाहेर आला वाटतं असं म्हणायचं होतं तिला ना. मग आपण आज जाऊन बघूया का? अरे तू आम्हाला का बोलण्यात गुंतवतोय? जुई, मला असं वाटतं आपण आज जाऊन बघूया. ओके साप साप मी एकटा राहिला आहे. साप काका काका मी एकटा आहे. कुठे गेला सगळा? काका हळू हळू. काका मी आत येतोय. हा काका 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 तुम्ही ओके आहात ना? माणसात दिसतोय मग ओके. कैलास काका तुम्ही बाहेर या. तुम्ही बाहेर या. बाहेर या. बाहेर या. या सांभाळून हा पांडा आहे. हात नको लावू. पांड्याची थांबा जरा. काका डोळे झोंबत नाहीयेत ना? डोळ्यातलं गेलं ना सगळं? अरे बाळा माझ्या अंगातलं त्राण सुद्धा गेलं रे. काका एक मिनिट मला तुमचे डोळे दाखवता मग. नको नको थांब थांब रे. ओके डोळे ओके डोळे ओके. ओके बघ बघ ओके. हा तरी मी तुला सांगत होते जरा सांभाळून पण ऐकशील तर शपथ ना. पण काकू काकांनी टी शर्ट नाही काढलंय आणि पूर्ण अंगावर त्यांनी पाणी ओतून घेतलंय. काका डोळ्यात तिखट गेलं होतं ना, मग संपूर्ण अंगावर पाणी का ओतून घेतलं? अरे आला बाळा ते डोळे झोंबत होते ना माझे म्हणून. नाही पण पूर्ण अंगावर पाणी का ओतून घेतलं? काय फक्त डोळ्यांना पाणी लावत बसलो असतो ना तर डोळ्यांवर पाणी सोडायला लागलं असतं मला. अच्छा म्हणून मग मी अख्खा अंगावरच पाणी ओतून घेतलं. त्यामुळं आता बरं आहे मी. पांडा तू बरा आहेस ना रे? चक्कर बिक्कर नाही ना आता? बरा आहेस? हा आता मी बरा आहे. पण तुम्हाला कशा माहित मला चक्कर आला होता? तुझा आवाज केवढ्या मोठ्याने ओरडलास तू, त्यामुळे कळलं मला. म्हणजे माझ्या हातातलं साबण पडला गळून, एवढ्या मोठ्याने तू ओरडलास. मग त्याच्यावरून घसरून मी खाली बसलो. असं झालं, गुडघ्यावर पडलो ना मी. हा काय? पण तुमचा डोळा का झोंबत होता? तूच दिलेली पाणीपुरी. हा हो पाणीपुरीचा हात डोळ्यांना लागला आणि डोळे झोंबायला लागले. हा आणि त्याचाच फायदा त्या सापाने घेतला. काय? आपल्या घरात साप? घ्या, हेनला काहीच माहित नाही. साप आला पण आणि गेला पण. म्हणजे तुम्ही जेव्हा नसतो तेव्हाच नेमका साप येतो आहे. हा म्हणजे कदाचित मी नसल्याचा फायदा घेऊन येत असेल घरात साप. हा काय वाटतं पांडा? हा अच्छा असू शकतो. एक मिनिट ऐका ना प्लीज. सापाचा विषय नका प्लीज. त्याचा विषय तो कायमचा मिटवायचा आहे पण तो नेमका पळून जातो आहे. ए पांडा आता तू पळ बघू इथून. अजिबात सापाचा विषय नको. म्हणाला ना नकोय सापाचा विषय. जा. हा जातोच आहे मी माझ्या भांडी घ्यायला आला होता पाणीपुरीचा.
पण माझ्या तोंडच्या पाणी पलाला तेला बघून. कुणाला बघून? हा आता तुम्ही बोलला ना शापचा विषय नको म्हणून, मग कशाला मला त्याचं नाम घ्यायला सांगतो आहे. बाबा जा तू आता जा. हा जातोच आहे. हे पण घेऊन जा. घे जा आता, चल निघ. हा अरे हा ते पाणीपुरी कशा होता? हा कशा होता पाणीपुरी आला दादा? काकांना विचार कसा वाटला. कशा बाटला? छान बाटला, गोल गोल बाटला. जा आता. अंजली विचारेल ना कशा होता पाणीपुरी. हा चला सांगतो तिला, चांगला होता. हा, काका तुम्ही ओके आहात ना? हो हो, अंगावर पाणी पडलं ना त्याच्यामुळे आता ओके मी. बराच बरं आहे बघ. नक्की ना काका? नाहीतर आपण डॉक्टरकडे जाऊ शकतो. नाही नाही, डॉक्टर नको, मी करेन आराम. अरे आता बराच बरं आहे मी. ठीक आहे, मग मी निघतो आता. पण काका तुम्ही काळजी घ्या, आराम करा आणि प्लीज सगळ्यात आधी कपडे बदलून घ्या, ओले झाले ते. हा? आणि काकू काही लागलं तरी मला सांगा. हो नक्की. आला, मी पण तुला बाहेरपर्यंत सोडायला येते. ओके चालेल. थँक्यू आला. अरे काय काका थँक्यू काय त्यात. तू होतास त्यामुळं सगळं. पण काही लागलं तर मला सांगा. हो ओके. आणि नीट जा रे. येस 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 येस. बाय काका, बाय काकू. आलेच हा? गोड मुलगा आहे ना का आला. हो मग पाणीपुरी झाली, आता काय हवंय? आता एवढं सगळं झालंच आहे. बटाटा वडा खूप दिवसात मी. कैलास जुई काका ओके आहेत ना? आत्ता कुठे ओके झाली आहेत? म्हणजे अरे म्हणजे डोळ्यांना तिखट पाणी लागलं ना, सो ते जळजळलं ना, पण आता डोळे नॉर्मल झाले, सो आता ते ओके असतील. काकांना त्रास झाला म्हणून गडबडलीस ना? हो रे, सगळीच गडबड झाली असती. अगं हो ना, लगेच डोळ्यांना पाणी लावलं म्हणून, नाहीतर प्रॉब्लेम झाले असते. खूप मोठे प्रॉब्लेम झाले असते. जुई काकांना त्रास होत असेल तर आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊया का? नाही नको, तू घरी जा आता. काय? म्हणजे तू रिलॅक्स व्हावा म्हणून मी तुला माझ्या घरी घेऊन आले, तर इथे धावपळ म्हणून म्हटलं तुझ्या घरी जाऊन रिलॅक्स हो. बघ ना जुई, आपण पॉझिटिव्ह राहायचं ठरवलं तरी काही ना काहीतरी होतच असतं आपल्या आयुष्यात. कदाचित ही आपल्या प्रेमाची परीक्षा असेल. अगं पण कधीपर्यंत? ते नाही माहित, पण जोपर्यंत ही परीक्षा आहे तोपर्यंत ती आपण देऊया. कारण या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण दोघं एकमेकांसोबत आहोत. बरोबर, आणि एकमेकांच्या मनात सुद्धा. बरोबर. चल निघतो. आला, एक गोष्ट राहिली. काय? स्माइल प्लीज. निघतो मी. काका 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 जरा खालची पट्टी पकडा ना. अरे सूर्य अस्ताला जात असताना असे सूर देखील अस्ताला जाणारे लावू नयेत. त्याने संगीत अस्ताला जातं. काका माझा अभ्यास नाही झाला ना तर मी अस्ताला जाईल. ठीक आहे बाबा, चल तू तुझा अभ्यास कर, मी माझे सूर घेऊन खाली जातो. दादा, अभ्यास होण्यासाठी मन आणि डोकं एकाच ठिकाणी असावं लागतं. म्हणजे म्हणजे तुमचं डोकं पुस्तक वाचतंय आणि मन भल तिकडच धावतंय. खरंय तुझं संगीत. माझं मन ना ते असं पुस्तकात रमणारं नाहीये ग. पटलं ना? पटलं म्हणजे हे बघ, अगदी मनात बसलं. माझं मन ना हे असं पुस्तकातल्या शब्दांपेक्षा आहे ना वेलींवर उडणाऱ्या फुलपाखरांचा विचार जास्त करत. फुलपाखरू म्हणजे कोमलताई. पण काय करणार, अभ्यास तर करावा लागणार ना. पण नाही लागत आहे ना मन, काय करू. काहीतरी खाऊन घ्या म्हणजे भरल्या पोटी मन लागत.
बरोबर आहे तुझं. तुला तर सगळंच मनातलं कळतंय आज. मला ना आज काहीतरी गोड खावंसं वाटतंय. आयुष्यात गोड माणसं आले की असं होत. खरं आहे तुझं. गोड माणसं, पण माझ्या आयुष्यात तर सगळी जागा प्राण्यांसाठी आहे आणि माझ्या दाद्यासाठी पण. म्हणूनच तर त्याच्यात मला सायबेरियन टायगर दिसतो. चला आता डरका मारायचो, परीक्षेत माकड व्हायचं. संध्या, संध्या, हा ताई. हे बघ, एका पिशवीत भाज्यात, एका पिशवीत फळ आहेत, ठेवून द्या. आणि स्वराताईचं प्रोटीन पावडर आहे आत. आणि एवढी गाजर कशाला? अगं ते गाजराचं मी सांगते. हे बघ, जिने सांगितलं ती आली. मीच ताईंना सांगितलं होतं गाजर आणायला. थँक्यू ताई. डोक्यात काय बेत आहे का? हो, आज सगळ्यांसाठी गाजराचा हलवा. अच्छा, म्हणजे उदय दादा बोलले की गोड खावंसं वाटतंय म्हणून गाजर हलव्याचा प्लॅन झालाय वाटतं. काय ग, काय झालं, का हसतेस? नाही, कोमलताई किती गोड आहेत ना, सगळ्यांसाठी किती करतात ना त्या. माझ्या मामाची मुलगी आहे, संस्कारच तसे आहेत. म्हणजे कोमलताई घरात आल्यापासून सगळं गोड गोड आहे. अशी माणसं घरात असली ना की घर कसं गुण्या गोविंदाने राहील. अगं पण हे तुला कळतंय आणि सगळ्यांना कळायला पाहिजे ना. सगळ्यांचं जाऊ दे, पण आई साहेबांना कळलं तरी झालं. तसं त्या बोलतच होत्या, विचार केला पाहिजे म्हणून. कसला? मी म्हणले कोमलताईचा विचार करा म्हणून, त्याच्यावर त्या पण बोलल्या विचार केला पाहिजे. बरंच जाऊ दे, मी तुम्हाला चहा टाकते. कोमलचा विचार केला पाहिजे हे आईंच्या मनात खरंच आलं असेल तर चांगलंच आहे. गुड गोईंग प्राजक्ता. हॅलो. हो हो, पाठवलेत ना मी. गंधार, हो हो गंधार ऐक हो. ना. हा हा, गंधार, ओके. हा, बाय बाय. उद्या मी लवकर घरी येते, मग आपण इथूनच जाऊया. सो जरा नीट ड्रेसअप व्हा आणि प्लीज त्या पांढऱ्या केसांचं काहीतरी कर. मागच्या वेळी माहितीये ना, मन्या काकांची नात तुला आजोबा म्हणाली होती. तू काय फिदी फिदी असतोय? हा, ठीक आहे ना, मी हेअर कलर करीन, त्यात काय. ए प्लीज, हा असं काही करू नको ज्याने तुझे केस खोटे वाटतील. आणि रखरखीत केसांचा वीग लावलाय असं वाटायला नको. सो प्लीज आजोबा. फिदी फिदी हसतोय असला. तुझ्याकडे तरी केस नैसर्गिक कलरचे दिसण्यासाठी काही सोल्युशन आहे का? आहे ना. कुठे? जस्ट अ मिनिट. बघू. गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम. वा, केसांची काळजी घेणारा कलर गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम. यात आहे खूप सारा एलोवेराची देखभाल आणि याचा अमोनिया विरहित फॉर्म्युला जे देतं रिच कलर, ज्यामुळे केस दिसतात सॉफ्ट अँड शायनी. अरे वा, काय सांगतोस? विश्वास ठेव, मग तर मी नक्कीच वापरेन. येऊ ना बाद. गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम. प्राजक्ता, वराचं जेवण झालं का? हो, उलट आज कोमलने भरवलं ना म्हणून 2 घास जास्तच खाल्लेत तिने. कोमलताई गोष्टी सांगत सांगतच भरवतात. हो ना, तिला जादूगार आणि परीराणीच्या गोष्टी खूप आवडतात. त्या सांगितल्या की ती पटापटा जेवते. चांगलंय. कोमल, तुला जमतं माणसांशी जुळवून घ्यायला. ताई, तुमच्याकडूनच शिकले मी हे. सावकाश दादा, सावकाश. काय रे, हे पचलं नाही का? जेवण पचलं नाही का म्हणलं तुला? इट्स ऑल राईट, म्हणजे आय एम फाईन. आला, मी आज तुझ्या ऑफिसच्या जवळ आलो होतो. अरे मला, मी तुला फोन करणार होतो, म्हणलं चला तेवढंच एखादं न्यूज चॅनलचं ऑफिस बघूया. तू होता का रे आज ऑफिस मध्ये? होतो ना, दिवसभर ऑफिस वर्क करत होतो मी. खूप असतं का रे ऑफिसवर? हा, असतं ना. आता काय करणार, करावंच लागतं.
कशात तरी मन गुंतवावं लागणार ना. गाजर हलवा कोमलने तुझ्यासाठी केलाय. तुला आग्रह केला जाईल. तू घेऊ नकोस. कोमल गाजर हलवा कोमलने तुझ्यासाठी केलाय. तुला आग्रह केला जाईल, तू घेऊ नकोस. मला एवढा आवडतच नाही. आलापला गाजर हलवा दे. काही काय पाहिजे का? नाही काही नको. आलापला गाजर हलवा दे. वर सगळे जेवतायत आणि खाली प्रेमाची पंगत मोबाईल हातात घेऊन बसलीये. वा. आलाप, तुम्हाला अजून गाजर हलवा देऊ? नाही नाही नाही, नको नको नको, थँक्यू. थोडासा घ्या ना प्लीज. पोट बस ना, खूप 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 खाल्लं. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. द्या ना, मला द्या ना. नाही, मला आज सकाळपासून गोड खायची इच्छा झालीच होती. द्या ना मला. यांना द्या ना. हा घ्या ना. असंच हे गोड नातं पुढे जाऊ दे. बाबा मी आलो. ऑफिस मधून फोन आहे. असं जेवणावरून उठून जाऊ नये. झालंच आहे माझं. उद्या जरा लागेल. बाबा, आज काहीही घडलं असेल, पण तू तुझी पाणीपुरी खायची हौस पूर्ण करून घेतलीस. झालं. आणि नंतर ती हौस चांगलीच अंगाशी आली होती. डोळ्याशी. आधी डोळ्याशी आली, मग अंगाशी पण आली. पण बाबा, आज लपाछपीत तू जिंकलास म्हणून. नाहीतर आलापने तुला तुझ्या मूळ रूपात बघितलं असतं ना, तर आपल्या सगळ्यांवर कायमचं राज्य आलं असतं. अगं आलापचं सोड बाळा, त्या पांडाचं काय करायचं? म्हणजे आपल्यापैकी कुणीही मूळ रूपात आलं की नेमका येऊन समोर टपकतो बिचारा. आणि आपण त्याला नेहमीप्रमाणे गुंडाळतो. कैलास, जुई, तुमच्या दोघांच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? काय? पांडाला आपण कसं सराईतपणे फसवतो ते ना, माझ्या प्रत्येक वेळेचं लक्षात आहे. एकदा माहितीये, जर ऐकशील. काय? सॉरी, बोल. तो इच्छाधारी मंत्र, जो आज बाबांनी म्हणून सुद्धा त्याचा बाबावर काहीही परिणाम झाला नाही. म्हणजे तो मंत्र फसवूही शकतो, हे आता आपल्या लक्षात आलंय. हो गाई,
हे बरोबर आहे तुझं. मंत्राचा बाबावर परिणाम का नाही झाला? कैलास, तू तो मंत्र बरोबर म्हणाला होतास ना? आता मी तुमच्या समोर होच म्हणेन ग, पण त्याचा लॉंग टर्म मध्ये उपयोग नाहीये ना. त्या मंत्राचा उपयोग का झाला नाही हे आपल्याला शोधावंच लागेल. म्हणजे पुन्हा असं होऊन चालणार नाही ना, आपल्याला परवडणार नाहीये. हो, खरंय ते. पण मग दोघींचं खूप कौतुक आहे. का? म्हणजे आज समोर आलेल्या प्रसंगाला तुम्ही ज्या स्मार्टली हँडल केलं, जसं हुशारीनं तोंड दिलं, क्या बात. नाही, हुशारीने तोंड द्यावंच लागलं ना आम्हाला, कारण तुझं तोंड पाणीपुरी खात सुटलं होतं. अमृता, बास ग, खूप बोललीस त्यावरून मला. 6 पुऱ्यांसाठी आता काही जीव घेणार आहेस का माझा? झाले ना सॉर्ट ते. बाबा, आपण हे सगळं करतोय मला आलाप सोबत आयुष्य जगता यावं यासाठी. पण हे नातं नक्की सक्सेसफुल होणार. खूप मनापासून प्रामाणिकपणे त्याच्यासाठी धडपडतेस ना तू, मग ते सक्सेसफुल होणार बाळा. नको काळजी करू. बर चला, आता खूप विचार करू नका, विश्रांती घ्या. शांतपणे झोप. ओके, गुड नाईट. होय. गुड नाईट. गुड नाईट बाळा. गुड नाईट. चला. चला.